मुंबईतील परळ टीटी ब्रिज म्हणजे संत नामदेव महाराज उड्डाणपूल अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय। दुरुस्तीच्या कामासाठी गेल्या 3 महिन्यांपासून हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद होता। अखेर हा उड्डाणपूल आता खुला करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता मुंबईकरांना याचा फायदा होणार आहे। तर दुरुस्तीच्या कामासाठी 3 महिने हा उड्डाणपूल बंद होता, मात्र आता हा परळ टीटी ब्रिज म्हणजे संत नामदेव महाराज उड्डाणपूल अखेर वाहतुकीसाठी खुला झालेला आहे। तर इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। पाहूया। दादर पूर्व येथील संत नामदेव महाराज ब्रिज म्हणजे परळ टीटी म्हणून प्रसिद्ध असलेला ब्रिज हा पूर्ण क्षमतेने सुरू झालेला आहे। 3 महिने हा ब्रिज देखभालीसाठी बंद होता। या ब्रिजचं आता पूर्ण काम करण्यात आलेलं आहे। गेल्या अनेक वर्षांपासून या ब्रिजवरती खड्ड्यांच्या समस्या मुंबईकरांना भेडसावत होत्या। ऐन पावसाळ्यामध्ये मोठमोठे खड्डे या ब्रिजवरती पडल्याचे पाहायला मिळत होते। अनेक तक्रारी मुंबई महानगरपालिकेला प्राप्त झाल्या होत्या। यानुसार आता नव्याने या ठिकाणी या ब्रिजचं जे दुरुस्तीचं काम आहे ते हाती घेण्यात आलं होतं। गेले 3 महिने हा ब्रिज दुरुस्तीच्या कामामुळे बंद होता। यामुळे नाहक त्रास मुंबईकरांना सहन करावा लागला। मात्र आता हा ब्रिज बनून तयार असून दोन्ही मार्गिका ज्या आहेत त्या मुंबईकरांना प्रवाशांना वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे मुंबईकरांनी मोकळा श्वास या ठिकाणी घेतल्याचं पाहायला मिळतंय। मात्र दक्षिणेकडे जाणारा मार्ग आणि उत्तरेकडे जाणारा मार्ग दोन्ही मार्ग हे खुले करण्यात आले असून आता पावसाळ्यामध्ये तरी या ब्रिजवरती मुंबईकरांना खड्ड्यांच्या समस्या भेडसावणार नाहीत अशा प्रकारचं काम हे मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलेलं आहे। मात्र अनेक ब्रिज जे अशा आहेत ज्यावरती नेहमी खड्डे पडत असतात त्यावरती मुंबई महानगरपालिका कधी कारवाई करणार आणि ते खड्डे बुजवण्यामध्ये किती तत्परता दाखवते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र दादर परळमध्ये हा ब्रिज आता खुला करण्यात आलेला आहे आणि मुंबईकरांना हा ब्रिज वापरण्यासाठी खुला करून यावरती आता चांगलं काम सुद्धा केलं आहे। त्यामुळे मुंबईकरांनी निश्वास हा सुटकेचा या ठिकाणी घेतलेला पाहायला मिळतं। आसिफ सिद्दीकीसह स्वप्नील जाधव, जी 24 तास, मुंबई।